जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एक तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. कारण सूचना आल्याशिवाय मला कन्फर्म माहिती मिळाल्याशिवाय मी कुठलाही व्हिडिओ बनवत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि आत्तापर्यंत न्यायालय संदर्भात ज्या गोष्टी मी संभाव्य सांगितल्या किंवा मला ज्या गोष्टी समजल्या त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांनो, आता एक गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या की तुम्ही आता टायपिंग परीक्षा जी आहे त्याचे सेंटर जे आहेत ते डिस्ट्रिक्ट कोर्टमार्फत, आता आपण असं म्हणू शकतो की जे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट चूज केलं आहे, ज्या एक्झाम तुमचे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये होणार आहे ते जे तुमचं सेंटर असणार आहे टायपिंगसाठी, त्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. ही तुम्हाला गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम का डायरेक्ट सांगतोय, कारण जे मुलं अजूनही झोपेत असतील त्यांनी टायपिंग जी आहे ती फास्ट सुरू ठेवायची आहे. कारण बघा विद्यार्थ्यांनो, याच्यानंतर तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल याची शाश्वती नाही. मात्र यातच तुम्ही तुमचं करिअर सेट करून एक व्यवस्थित जॉब मिळवून तुम्ही तुमचं लाईफ सेट करा, अशी माझी इच्छा आहे किंवा असं मला वाटतं. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलमधून नंबर ऑफ स्टुडंट जर सिलेक्शन झालं तर मला आनंदच होईल त्याचा. कारण खूप जास्त मुलांची मेहनत असते आणि त्या मेहनतीला फक्त एक डायरेक्शन देण्याचं काम माझ्यामार्फत झालं आहे. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देत आलो आहे. आता ही तीच अपडेट आहे की जिल्हा न्यायालय टायपिंगसाठी जे आहेत त्या डिस्ट्रिक्ट कोर्ट, सहसा करून मुंबईमध्ये जे मुलं टायपिंगसाठी पात्र असतील, म्हणजे ठाण्यासाठी असतील किंवा मुंबई किंवा रायगड यासारख्या ज्या आहेत, म्हणजे मुंबईमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग आहे खूप फास्ट सुरू ठेवायची आहे. तसेच इतर जे डिस्ट्रिक्ट असतील त्यांनीसुद्धा टायपिंग फास्ट सुरू ठेवायची आहे. कारण तुम्हाला आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मला असं अपेक्षित आहे की आता हालचाली सुरू झाल्या आहेत की तुमचं सेंटर जे आहे ते सेंटर तुमचं फिक्स झालेलं आहे आणि तुमचे हॉल तिकीटसुद्धा रेडी झालेले असावेत किंवा तुमचे जे अपडेट झालेले जे हॉल तिकीट असतील तेच तुम्हाला तिथे घेऊन जावं लागेल आणि तोच नंबर तुमचा हॉल तिकीटचा असू शकतो. पण कोर्टामध्ये जे टायपिंगवाले आहेत त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत असं मला समजलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही 40 पैकी 32 मार्क्स घेण्याच्या तयारीत राहा आणि क्लर्कसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी तयारीला लागा. तुमची लवकरात लवकर आता एक सर्क्युलर नोटीस जारी होऊन तुमचे डेट शेड्यूल सगळं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. म्हणून सांगतोय, आजपासून तुम्ही जे एक शेड्यूल आहे तुमचं ते शेड्यूल बनवा. त्याच्यात तुमचा सगळा शेड्यूल, दिवसाचा किती तास तुम्ही टायपिंग कराल, किती तास तुम्ही अभ्यास कराल, कारण तुम्ही इतरसुद्धा एक्झामची तयारी करत असाल. म्हणून टायपिंग जे आहे त्याला प्रथम प्रायोरिटी द्या आणि इतरही अभ्यास तुमचा सुरू ठेवा. जय हिंद विद्यार्थ्यांनो, ही शॉर्ट होती नोटीस तुमच्यासाठी आणि मला वाटतं टायपिंगवाल्यांनी तयार राहायचं आहे.